लहान मुलांच्या दुधाच्या दातांबद्दल सर्वच पालकांना ज्ञात असलेले एक त्रिकालबाधित सत्य म्हणजेच लहान मुलांचे दुधाचे दात हे अस्थायी स्वरूपाचे असतात। म्हणजेच ते ठराविक कालावधीपर्यंतच मुलांच्या तोंडात राहतात, त्यानंतर मात्र ते नैसर्गिकरित्या पडून त्या जागी नवीन पक्के दात येतात। असे जरी असले तरी निरोगी दुधाच्या दातांचे महत्त्व वेगळे आहे, कारण की त्यांचे कार्य केवळ अन्न चरवण एवढ्यापुरतेच मर्यादित नसते, तर विकसनशील वयातील लहान मुलांच्या वाढ आणि विकासाच्या अनेक प्रक्रियांमध्ये त्यांचे अस्तित्व महत्त्वपूर्ण ठरते। नमस्कार, मी डॉक्टर विजया धोटे, बाल दंतरोग तज्ञ। विजयास डेंटल केअर मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुधाच्या दातांचे कार्य आणि त्यांचे महत्त्व। व्हिडिओ नक्कीच ज्ञानवर्धक होणार आहे, तेव्हा तो शेवटपर्यंत नक्की पहा। जे पहिल्यांदाच बघत आहेत त्यांनी बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून पुढल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन त्यांना आपसुकच मिळतील। चला तर वळूया दुधाच्या दातांच्या महत्त्वाच्या कार्यांकडे। अन्नचरवण। दातांचे मुख्य कार्य हे अन्नचरवण जरी असले तरी लहान मुलांचे अन्नचरवण हे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण की लहान मुलांना त्यांच्या विकसनशील वाढत्या वयामध्ये सकस समतोल चौरस आहाराची गरज असते आणि हा सकस समतोल चौरस आहार आणि त्याची पोषण मूल्ये त्या मुलांना तेव्हाच मिळतात जेव्हा त्यांच्या अन्नाचे व्यवस्थित चरवण होते। लहान मुलांचे दुधाचे दात जर निरोगी अवस्थेत मुखपोकळीत असतील तर त्या मुलांची अन्नचरवणाची प्रक्रिया सामान्य पद्धतीने होते आणि योग्य ती पोषण मूल्ये त्यांना मिळून त्यांच्या वाढ आणि विकासास मदत होते। या उलट जर त्यांचे दात व्याधीग्रस्त असतील तर असे मुलं चिडचिडे होतात, ते खाऊ शकत नाहीत आणि मग त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही वाढींवर परिणाम होतो। दातांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे सौंदर्य। अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजांप्रमाणेच सौंदर्य, त्याची जाणीव व जपणूक ही प्रत्येक लहान थोर व्यक्तीची एक मानसिक गरज असते। लहान मुलंही त्याला अपवाद नाहीत। सौंदर्यविषयक जाणीव आणि त्याचा दृष्टिकोन हा बालवयापासूनच वाढीस लागतो। शुभ्र सुंदर दातांच्या पंक्ती हे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत असतात आणि लहान मुलांनाही जर त्यांचे दुधाचे दात निरोगी अवस्थेतील असतील, एका सुंदर रचनेमध्ये असतील, तर त्यांचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन वाढीस लागतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मग त्यांची मानसिक वाढही व्यवस्थित पद्धतीने होते। या उलट किडलेले, काळे पडलेले दात हे त्या मुलाचा आत्मविश्वास कमी करतात, त्यांच्या मित्रमंडळींना चिडवण्याचे कारण बनतात आणि मग हे मुलांची मानसिक वाढ खुंटते। अशा प्रकारे निरोगी दुधाचे दात हे मुखपोकळीत असणे अत्यंत गरजेचे असते। तिसरं महत्त्वाचे कार्य म्हणजे बोलणे। जसा सौंदर्यविषयक दृष्टिकोन दातांचा जसा सौंदर्यविषयक दृष्टिकोन असतो, त्याचप्रमाणे योग्य पद्धतीने बोलण्याची क्षमता, सुस्पष्ट उच्चारांसहित योग्य पद्धतीने बोलण्याची क्षमता सुद्धा मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते। ज्या मुलांचे दात निरोगी अवस्थेमध्ये मुखपोकळीत असतात त्यांचे उच्चार सुस्पष्ट होतात। बाळ जेव्हा बोलायला शिकते तेव्हा शिकताना किंवा शिकल्यानंतर निरोगी अवस्थेतील दुधाच्या दातांचे त्यांच्या मुखपोकळीतील अस्तित्व हे त्यांच्या बोलण्याची क्षमता चांगली करतात आणि मग सुस्पष्ट उच्चारासहित जेव्हा हे बाळ बोलते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागतो आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीस ते कारणीभूत ठरतात। वाढत्या वयातील मुलांच्या शारीरिक वाढीमध्ये त्यांच्या चेहऱ्याच्या आणि जबड्याच्या योग्य वाढीकरता सर्वात महत्त्वाचे दुधाच्या दातांचे कार्य म्हणजे पक्क्या दातांसाठी जागा राखून ठेवणे, अर्थात स्पेस मेंटेनन्स। आणि म्हणूनच दुधाच्या दातांना नॅचरल स्पेस मेंटेनन्स असेही म्हणतात। दुधाचे दात हे जबड्यामध्ये विकसनशील असलेल्या पक्क्या दातांकरता जागा राखून ठेवतात, ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे। दुधाच्या दातांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते हे आपल्याला माहीतच आहे। दुधाच्या दातांच्या संचांमधील दाढा ह्या बहुमूलीय असतात। ह्या बहुमूलीय दाढांचे एक वैशिष्ट्य असे असते की त्यांची मुळं हे क्राउन पासून लगेच त्यांची सुरुवात होते, ते निमुळते असतात, बारीक असतात आणि वक्राकार असतात आणि ते एकमेकांपासून विस्तारलेलेही असतात। या सर्व वैशिष्ट्यांमुळे दुधाच्या दातांच्या मुळांमध्ये एक लक्षणीय पोकळी निर्माण होते
आणि मग या पोकळीमध्येच जबड्यामध्ये विकसनशील अवस्थेत असलेल्या पक्क्या दातांच्या कळ्या ह्या संरक्षित असतात आणि मग त्या तिथेच व्यवस्थितपणे वाढीस धरतात. दुधाचे दात यांचा संच मुखपोकळीमध्ये जर संपूर्ण निरोगी अवस्थेमध्ये असेल तर या विकसनशील पक्क्या दातांच्या कळ्या जेव्हा वाढीस लागतात तेव्हा त्या वरवर सरकतात आणि मग त्या जात्याच बारीक आणि निमुळत्या असलेल्या मुळांवर दबाव निर्माण करतात, जेणेकरून ते दुधाच्या दातांचे मूळ गळतात आणि मग हे दात मुखपोकळीतून योग्य वेळ आल्यानंतर नैसर्गिकरित्या गळून पडतात. अशा प्रकारे नैसर्गिक चक्र जर व्यवस्थित राहिले तर त्या जागी येणारे पक्के दात हे सुदृढ मौखिक आरोग्याची साक्ष देतात. पण आजकालच्या मुलांमध्ये बहुतांश वेळेला ह्या दुधाच्या दाढा व्याधीग्रस्त झालेल्या असतात, बऱ्याच वेळा त्या किडलेल्या असतात आणि पालकांच्या गैरसमजुतीमुळे पालक त्यावर उपचारही करत नाही, त्यामुळे ते क्षतिग्रस्त होतात आणि ते अवेळीच मुखपोकळीतून गळून पडतात. किंवा जर ते व्याधीग्रस्त राहिले तर त्याचा जंतू संसर्ग हा जबड्यातील पक्क्या दातांपर्यंत पोहोचतो आणि मग परिणामी पक्के दात यांचा वाढ आणि विकास खुंटते आणि मग त्यांचे स्वरूपही बदलते. त्याचप्रमाणे पक्क्या दातांसाठी निर्धारित असलेली जी जागा असते ती सुद्धा कधी कधी ह्या दुधाच्या दातांच्या अवेळी मुखपोकळीतून गळून पडण्यामुळे नष्ट होते आणि मग अशा वेळी पक्क्या दातांकरता जेव्हा त्यांचा योग्य वेळ येतो मुखपोकळीत उगवण्याचा तेव्हा त्यांच्यासाठी जागा उरत नाही आणि मग हे जागा नसलेले दात एकतर जबड्यामध्ये बऱ्याच काळपर्यंत दडून बसतात, ते मुखपोकळीत उगवतही नाहीत आणि जर ते उगवलेच तर मात्र ते वेड्या वाकड्या अवस्थेत असतात. बरेच वेळा अवेळी गळून पडलेले हे व्याधीग्रस्त दुधाच्या दाढा ह्या जबड्यांची लांबीही कमी करतात आणि मग वेडेवाकडे असलेले दात यांचे मौखिक आरोग्य व्यवस्थित राखता येत नाही आणि मग ते जर दंत व्यंगोपचार तज्ञांकडे जाऊन त्यांची रचना व्यवस्थित करायची असेल तर ते पालकांसाठी जास्त खर्चिकही होते. आणि म्हणूनच मुखपोकळीतील दुधाचे निरोगी अवस्थेतील दात त्यांचे संरक्षण करणे आणि जर ते व्याधीग्रस्त झाले तर त्यावर योग्य उपचार करणे हे जास्त महत्त्वाचे ठरते. आणि म्हणूनच या व्हिडिओद्वारे मी सर्व पालकांना असे आवाहन करते की त्यांच्या विकसनशील वाढत्या वयातील सर्व लहान मुलांना बाल दंतरोग तज्ञांकडे दंत तपासणीसाठी नियमितपणे घेऊन जा, कारण की व्याधीग्रस्त असलेले दात बाल दंतरोग तज्ञ त्यावर योग्य ते उपचार करतात. कधी कधी प्रतिबंधात्मक उपचारासाठी ते समुपदेशनही करतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.